मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी मधील प्रात्यक्षिक क्रमांक 1 मधील गुणसूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाच्या प्रक्रियेतील विविध अवस्थांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करणार आहोत. सजीवांमध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय प्राणी व वनस्पतीमध्ये विविध जीवन प्रक्रिया होत असतात. सजीवांची सतत वाढ होत असते. पेशींमध्ये विभाजन म्हणजे डिव्हिजन सतत होत असल्याने त्यांची वाढ स्वाभाविकच होते. बियांपासून नवीन झाड उगवणे, लहान भ्रूणापासून गर्भात वाढ होऊन नवीन प्राणी किंवा मानव तयार होणे, हे सर्व पेशी विभाजन होऊन घडत असते. तुम्ही मागील इयत्तेत प्राणी व वनस्पती पेशींचा अभ्यास केलेला आहे. झाडाची फांदी तोडल्यावर तेथे नवीन फांदी येणे, जखम झाल्यावर काही काळाने ती भरून येणे, हे सर्व पेशी विभाजनामुळे घडत असते. पेशी विभाजनाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार गुणसूत्री विभाजन मायटॉसिस आणि दुसरा प्रकार अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मियोसिस. गुणसूत्री विभाजनामध्ये 2n म्हणजे द्विगुणित गुणसूत्रे, त्याला आपण डिप्लॉइड पण गुणसूत्रे म्हणतो. अर्धगुणसूत्रीमध्ये म्हणजे त्याच्या अर्धे n संख्येमध्ये गुणसूत्रे असतात, त्याला हॅप्लॉइड म्हणतो. आता हे कोठे होते? गुणसूत्री विभाजन कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये होते. अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशी म्हणजे प्रजनन संस्थेमध्ये ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये होते. पेशी विभाजन केंद्रकातील गुणसूत्रांमध्ये महत्त्वाचे बदल होत असतात. त्यामुळे आपण विभाजनाचे नावच गुणसूत्री, अर्धगुणसूत्री असे नमूद करतो. यावरून आपल्याला विषय समजण्यास मदत होते. आता हे कोठे व कसे घडते हे बघू. झाडाची उंची वाढते किंवा प्राणी, मानव यांचा जन्म अवस्थेपेक्षा काही दिवसांनी ते आपल्याला मोठे झालेले दिसत असतात. यात सूत्री विभाजनामुळे हे सर्व घडत असते. अंड्यापासून नवीन जीव, भ्रूणापासून बालक, बियांपासून नवीन झाड, ह्यात युग्मक किंवा बीजाणूमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन होते. विभाजन शिकण्यापूर्वी पेशीची रचना समजणे आवश्यक आहे. हे सर्व आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. पेशीमध्ये पेशी आवरण, पेशी द्रव्य, केंद्रक, केंद्रकी असतात. केंद्रकामध्ये गुणसूत्रे असतात. सर्व सजीवांमध्ये गुणसूत्रे ठराविक संख्येमध्ये जोडीने असतात. उदाहरणार्थ, मानवामध्ये 23 जोड्या म्हणजे 2n म्हणजेच 46 गुणसूत्रे असतात. आता इथे आकृती दिलेली आहे, आकृतीचं निरीक्षण करा. प्रकार 1 गुणसूत्री विभाजन मायटॉसिस, ह्याचा आता आपल्याला अभ्यास सुरुवात करायची आहे. मायटॉसिस 2 टप्प्यामध्ये होते. प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन, त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो. आणि दुसरा टप्पा परिकल विभाजन म्हणजे पेशी द्रव्याचे विभाजन, सायटोकायनेसिस. सुरुवातीला आपण प्रकल विभाजनाचा पूर्ण सविस्तर अभ्यास करू. प्रकल विभाजन 4 अवस्थांमध्ये होत असतात. पहिली पूर्व अवस्था, दुसरी मध्य अवस्था, तिसरी पश्चा अवस्था आणि चौथी अंत्य अवस्था. आता आपण पूर्व अवस्था म्हणजे त्याला प्रोफेज सुद्धा म्हणतात, याचा अभ्यास करू. आपण बाजूला इथे आकृतीकडे पण निरीक्षण करायचे आहेत. यामध्ये पेशीमध्ये काय काय बदल होतात हे आपण क्रमवारी बघणार आहे. पहिल्यांदा प्रकल विभाजनमध्ये केंद्रकात गुणसूत्रे स्पष्ट दिसतात. पेशीमध्ये जे केंद्रक असतं तिथे आपल्याला
गुणसूत्रे अगदी स्पष्ट दिसायला लागतात. दुसरं बदल, वलीभवन होऊन गुणसूत्रे जाड दिसतात. म्हणजे गुणसूत्रामध्येच जे ठराविक नंबरमध्ये असतात, संख्येमध्ये असतात, त्याच्यामध्ये पुन्हा डिव्हिजन होऊन त्याला वलीभवन होऊन ते जाड होतात आणि आपल्याला स्पष्ट दिसतात. तिसरा बदल, तारा केंद्र म्हणजे सेंट्रिओल विरुद्ध दिशेला आपल्याला दिसतात. चौथा बदल, केंद्रकाचे आवरण व केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. या 4 अवस्थांमध्ये आपल्याला पूर्वावस्थेची पेशी आपल्याला आकृती काढली आहे, तिथे सगळे बदल आपल्याला दिसत आहेत. मध्यावस्था मेटाफेज, याच्या प्रोफेज नंतरची म्हणजे पूर्वावस्थानंतरची जी आहे मध्यावस्था, ते आपल्याला आता निरीक्षण करून शिकायचे आहे. याच्यामध्ये बाजूला आकृती आहे, त्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि काय काय बदल होतात ते बघायचं आहे. पहिला बदल, केंद्रकाचे आवरण नाहीसे होते. दुसरं, गुणसूत्रे जाड व स्पष्ट जोडीने दिसतात. म्हणजे जे 2n नंबरमध्ये 2n संख्येमध्ये गुणसूत्रे असतात ते आता इथे 4n नंबरमध्ये होतात. तिसरा बदल, सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्ती प्रतलाला किंवा रेषेमध्ये समांतर रीतीने अरेंज होतात. आपल्याला आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहे, जे विषुववृत्ताची लाईन आहे त्याच्या बाजूला बरोबर जोडीने हे सगळे गुणसूत्रे अरेंज झालेले आपल्याला दिसतात. चौथा बदल, गुणसूत्राचा मध्यबिंदू सेंट्रोमियर दिसतो आपल्याला, एक डॉट दिसतोय बघा प्रत्येक क्रोमोझोमच्या गुणसूत्राच्या मध्ये. पाचवा बदल, प्रथिनाचे धागे म्हणजे त्याला स्पिंडल फायबर्स पण म्हणतात, तारा केंद्रापासून तयार होतात. पश्चावस्था म्हणजे त्याला ॲनाफेज पण आपण म्हणतो. मेटाफेज नंतर पश्चावस्था आपल्याला निरीक्षण करायची आहे. बाजूला आकृती आहे, तिथे तुम्ही आकृतीचं निरीक्षण करा. ह्याच्यामध्ये काय बदल होतात पेशींमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. पहिला बदल, धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रे बिंदूचे विभाजन होते. दुसरा, अर्धे गुणसूत्रांची जोडी म्हणजे 2n म्हणू आपण त्याला, वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. बघा, तिथे निरीक्षण केलं तर आपल्याला पहिल्यांदा जे मेटाफेजमध्ये विषुववृत्ती रेषेवर होते ते तिथून अलग होऊन त्या जे स्पिंडल फायबर्स आहेत, प्रथिनाचे धागे आहेत, त्याच्या मदतीने बाजूला ते विरुद्ध दिशेला जायला सुरुवात होते. महत्त्वाचा बदल आहे. तिसरा, वेगळे झालेले गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे किंवा डॉटर क्रोमोझोम्स म्हणतात आणि ते आपल्याला आकृतीचं नीट निरीक्षण केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ते केळीच्या धड्यासारखे दिसतात. अंत्यावस्था म्हणजे त्याला टीलोफेज पण म्हणतात. ह्यामध्ये आपल्याला आकृतीचा आधार घेऊन म्हणजे आकृतीचं निरीक्षण करून काय पेशींमध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत हे बघायचे. पहिला बदल, गुणसूत्रे पेशीच्या टोकाला उलगडतात. बघा तुम्ही नीट आकृतीकडे. दुसरा बदल, पुन्हा नाजूक धाग्यासारखे आपल्याला गुणसूत्रे दिसायला लागतात. गुणसूत्रांच्या संचाबरोबर केंद्रक आवरण तयार होते. चौथा बदल, 2 जन्य केंद्रके म्हणजे डॉटर न्यूक्लिया तयार होतात. पाचवा बदल, जनक पेशीसारखे तंतोतंत 2n डिप्लॉइड गुणसूत्रे असतात. या अवस्थेत आता प्रकल विभाजन गुणसूत्रे विभाजनामध्ये पूर्ण झालेले आहे.
परिकल विभाजन म्हणजे गुणसूत्रीय विभाजनातला हा दुसरा टप्पा. याला आपण परिकल विभाजन म्हणजे सायटोकायनेसिस म्हणतो. आतापर्यंत आपण जे शिकलो ते केंद्रकामध्ये मुख्य बदल शिकलो. याच्याशिवाय पेशीमध्ये जे पेशी द्रव्य असतं त्याचंसुद्धा विभाजन होत असते. त्यालाच आपण परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिस म्हणतो. आकृतीवर लक्षात ठेवा आणि याच्यात काय बदल होते परिकल विभाजनामध्ये ते बघूया. पहिला बदल, पेशी द्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन संपूर्ण जन्य पेशी तयार होतात. नवीन पेशीमध्ये दुसरा बदल, 2n डिप्लॉइड गुणसूत्रे असतात व ते तंतोतंत जनक पेशीसारखे असतात. पेशी द्रव्याचं विभाजन झाल्यामुळे पूर्ण जे नवजात जे पेशी असतात त्या अगदी तंतोतंत जनक पेशीसारख्या पूर्ण असतात. इथे सूत्री विभाजन पूर्ण झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता संपूर्ण गुणसूत्री पेशी विभाजन म्हणजे मायटॉसिस याचा अभ्यास केला. आपण याला साधं विभाजन का म्हणत नाही, गुणसूत्री का म्हणतो याचा विचार करायला हवा. तेव्हा संपूर्ण गुणसूत्री विभाजनाची पुन्हा एकदा उजळणी करूया. याच गुणसूत्रे नाव देण्यामागे मुख्य तत्त्व समजून घेऊ. प्रत्येक विकसित सजीवांमध्ये, ते प्राणी, मानव किंवा वनस्पती असू दे, गुणसूत्रे ठराविक संख्येमध्ये असतात आणि ते DNA किंवा डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिडने बनलेले असतात. त्याच्यात विविध प्रथिने, फॉस्फेट, पोटॅशियम हे विशिष्ट प्रकारे क्रमाने अरेंज केलेले असतात. त्यालाच आपण क्रोमोझोम्स किंवा गुणसूत्रे म्हणतो. तुम्ही 9व्या इयत्तेमध्ये DNA मॉलिक्यूल शिकलेले आहात, त्यामुळे हे तुम्हाला ज्ञात आहे. गुणसूत्रे विभाजनामध्ये जनक पेशीमध्ये ज्या संख्येमध्ये गुणसूत्रे असतात त्याच संख्येमध्ये नवजात पेशीमध्ये असतात आणि त्यामुळेच सजीवांचा जीवनक्रम चालू राहतो. जखम भरून येणे, उंची वाढणे, शरीराची झाडाची वाढ होणे हे सगळे या विभाजनाने घडत असते. ही गुणसूत्री विभाजन हे एकदम न घडता 4 टप्प्यामध्ये घडत असते. ते आपण वर अभ्यास केलेला आहे आणि याच्या पुढच्या स्लाईडमध्ये आपण याचा थोडक्यात व्हिडिओ बघूया. आता आपण व्हिडिओची स्लाईड बघतो आहे गुणसूत्रे विभाजनाची, मायटॉसिसची. तर आपल्याला सगळ्या अभ्यासावरून हे लक्षात येतं आहे की मायटॉसिस जे गुणसूत्रे विभाजन आहे हे पूर्ण शरीराचं जीवनक्रम व्यवस्थित चालण्याकरता होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ शरीराची वाढ होणे, एखाद्या भागाला जखम झाली आहे तर ती पूर्ववत व्हावं शरीर, किंवा काही प्राण्यांमध्ये सरड्याची इथे शेपटी तुटलेली आहे ती पुन्हा पूर्ववत होणे, अशासाठी हे विभाजन होत असते. आता गुणसूत्रे विभाजन हे एकामध्ये एकदम होत नाही, तर ते टप्प्याने होते, 4 अवस्थेमध्ये होते. तर पहिली जी पूर्ण पेशी जी पूर्ण विकसित झालेली, वाढ झालेली एखादी पेशी असेल तर ती विभाजन होण्याच्या अगोदर एका विशिष्ट अवस्थेमध्ये जाते. त्याला म्हणतो आपण रेस्टिंग पिरियड किंवा इंटरफेज. आणि याच इंटरफेजमध्ये गेलेल्या पेशीमध्ये पुढे विभाजन व्हायचं असतं. तर ते 4 टप्प्यामध्ये म्हणजे पूर्वावस्था, मध्य अवस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. त्यानंतर पेशीद्रव्याचं विभाजन, त्याला आपण परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिस म्हणतो. आता पूर्वावस्थामध्ये आपल्याला जी पेशीमध्ये गुणसूत्र असे स्पष्ट दिसायला लागतात आणि त्याच्यामध्ये जोड्या तयार होतात आणि पेशीच्या केंद्रक जे आवरण असतं ते नाहीसं व्हायला सुरुवात होतं. दोन बाजूला आपल्याला तारा केंद्र दिसतात आणि ज्या जोड्या तयार होतात त्याच्यामध्ये सुद्धा अजून विभाजन सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात.
म्हणजे 2n संख्येमध्ये असलेले गुणसूत्र हे 4n मध्ये होतात, डबल होतात. आणि त्या डबल झालेले ते जोड्या तयार करतात. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये आपल्याला दुसरी अवस्था ती मेटाफेज किंवा मध्य अवस्था आपण म्हणतो. त्याच्यामध्ये प्रार्थनाचे धागे तयार होतात आणि हे जे सगळे गुणसूत्रे आहे ते विषुववृत्ताच्या आडव्या रेषेवर एका लाईनीत अरेंज होतात व्यवस्थित. यानंतर आपल्याला दिसतं की पश्चावस्था. यामध्ये ज्या जोड्या तयार झालेल्या असतात विषुववृत्ताच्या तिथे त्या एकमेकांपासून अशा विलग होतात आणि एक एक जोडी विरुद्ध दिशेला जाते, दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला एक. आणि आपल्याला त्या अशा एक एक भाग तो केळ्यांच्या घडासारखा दिसतो. आणि याच्यानंतरची अंत्य अवस्था म्हणजे शेवटची अवस्था, त्याच्यामध्ये आपल्याला 2 संच तयार झालेले दिसतात केंद्रकाचे आणि त्या संचाच्या बाजूला केंद्रक आवरण तयार होतं. यानंतरचं हे म्हणजे या ठिकाणी प्रकल विभाजन पूर्ण होतं. यानंतरचं विभाजन म्हणजे सायटोकायनासिस, परिकल विभाजन. इथे पेशीद्रव्याचे सुद्धा 2 भाग होतात. त्या केंद्रकाच्या बाजूला पेशीद्रव्य तयार होऊन 2 नवजात आपल्याला पेशी दिसतात की ज्यामध्ये 2n नंबरमध्ये संख्येमध्ये गुणसूत्रे असतात जनकासारखेच. इथे आता पेशी विभाजन पूर्ण झालेले आहे. सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन ह्या पेशी विभाजनाच्या विविध अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. विषय समजण्यास अवघड असल्याने भाग 1 सूत्री विभाजन आणि भाग 2 अर्धसूत्री विभाजन अशा 2 भागात हा व्हिडिओ केलेला आहे. इतर प्रयोगांप्रमाणे या प्रयोगात स्वतः करण्यासारखे काही नसले तरी स्लाइड्स परत परत पॉज करून थोडे मोठे करून पाहत विषय समजावून घ्यावा. हा प्रयोग लाईक करा, घंटीचे चिन्ह दाबून सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. 5वी ते 10वीच्या विज्ञान प्रयोगांसाठी पुणे BNP या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.